आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। इयत्ता 10वीच्या परीक्षेत 70% अधिक व 12वीच्या परीक्षेत 60% अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सोहळा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहर प्रमुख किशोर पाटील यांच्या नियोजनाखाली आयोजित करण्यात आला होता। बदलापूर पश्चिम येथील अजय राजा सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात जवळपास 500हून अधिक विद्यार्थ्यांचा माजी आमदार रुपेश म्हात्रे व नव्याने नियुक्त झालेले युवा सेना मुरबाड विधानसभा जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या विद्यार्थ्यांसाठी शालेय टप्पा ओलांडून पुढे करिअरच्या वाटा निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या विजेता या संस्थेचे संचालक सतीश जाधव या वक्त्यांचं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। सध्याच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक टप्पा ओलांडून करिअर निवडताना विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये व नेहमी आकर्षण असणाऱ्या क्षेत्रांविषयी सखोल ज्ञान देण्यासाठी सतीश जाधव यांनी यावेळी विशेष टिपा देखील या विद्यार्थ्यांना दिल्या। यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करत असताना रुपेश म्हात्रे यांनी शिक्षण क्षेत्रात पुढे जात असताना आयुष्याच्या लढाईतसुद्धा प्रामाणिक राहून पुढे जाण्याचा मौलिक सल्ला दिला। तर अल्पेश भोईर यांनी आपण लहानपणी आपल्या खूप हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पुढे आलो असल्याचे उदाहरण दिले। यावेळी शाखा अधिकारी म्हणून नयन काळे, अक्षय वाजे, राहुल गुजरे, सुप्रिया शार्दुले तसेच युवती सेना सचिव म्हणून भावना पाटील यांना नियुक्तीपत्र हे रुपेश पाटील व अल्पेश भोईर यांच्या हस्ते देण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख किशोर पाटील यांच्यासह तालुका प्रमुख कृष्णा धुमाळ, संपर्क प्रमुख प्रशांत पालांडे, युवा सेना शहर प्रमुख स्वप्नील राजे शिंदे, महिला शहर प्रमुख दीपाली देशमुख, विद्याताई गवळी, संपदा लोखंडे, मोनिका वाघरे, गिरीश राणे, नरेश मेहेर, विजय वैद्य, तरंग राजाध्यक्ष यांनी व इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। आज शिवसेना युवा सेना शाखा बदलापूर यांच्या माध्यमातून जो विद्यार्थी गुणगौरव तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केले गेलेलं आहे। निश्चितच सामाजिक काम म्हटलं की शिवसेना कुठेही मागे नाही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नेहमी सर्व कार्यामध्ये प्रथम राहिलेली आहे आणि म्हणून आज हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल टाकण्याचं काम हे या शाखेच्या माध्यमातून झालेलं आहे। यामध्ये जे जे विद्यार्थी 10वी 12वीमध्ये टॉपर आलेले आहेत, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे गुण संपादन केलेले आहेत या सर्वांचं या ठिकाणी सत्कार सन्मान होणार आहे। सोबतच काही कार्यकर्ते जे आहेत जे ह्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याच्या माध्यमातून प्रभावित होऊन आणि सन्माननीय उद्धव साहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवून आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितच शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांना जो मान सन्मान अपेक्षित आहे तो त्या देण्याचं काम आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे। सोबतच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, मी त्यांना देखील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी त्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये ज्या काही अडीअडचणी येतील ते सोडवण्याचं काम आमचे हे सर्व सहकारी शाखेचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे या ठिकाणी करतील आणि त्यापेक्षा पुढे जर आणखी अडचणी असतील ते माझ्यामार्फत असेल, आमच्या वरिष्ठांच्या मार्फत असेल, आमच्या नेते मंडळीच्या मार्फत त्या सोडवण्याचा आम्ही सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू आणि हे सर्व काम करत असताना कुठेही मागे न राहता अगदी हिरिरीने भाग घेऊन सर्व पदाधिकारी काम करतायत। मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम त्यांच्याकडून भविष्यात देखील होत राहो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच 3 मुद्द्यांवरती आधारित आहे, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण। आणि सुरुवातीपासूनच बाळासाहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की आपल्या हातातून जेव्हा समाजसेवा करत असतो तेव्हा 80% आपल्याकडून समाजकार्य झालं पाहिजे आणि 20% समाज राजकारण झालं पाहिजे। आणि नक्कीच आमच्या या सगळ्या बदलापूरच्या युवा सेनेचे आणि जे शिवसेनेचे पदाधिकारी आहे यांच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवलेले आहेत त्यांचा गौरव करण्याचं आज आम्हालाही भाग्य मिळालेलं आहे। आणि नक्कीच ज्या वेळेला कारण की 10वी आणि 12वी हा त्या मुलांच्या आयुष्यातला एक पाया भरणी असते आणि तो पाया ज्या वेळेला भरला जातो त्यावेळेला त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं त्याबद्दल एक योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं असतं। आजच्या आमच्या बदलापूरच्या युवा सेना शिवसेनेच्या शाखेच्या पद्धतीने या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी आयुष्यामध्ये 12वी 10वी नंतर काय केलं पाहिजे याबद्दल उत्कृष्ट असं आमच्याकडून मार्गदर्शन देखील या शाखेच्या वतीने केलं असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आवाहन करेल
की आपण जास्तीत जास्त मोठमोठ्या भारतामध्ये झालेल्या लोकांचे चरित्र वाचा, त्यांनी शून्यापासून कसं जंग जिंकलं त्यांचीच एक प्रेरणा घेऊन कुठेतरी आपण देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आम्ही या आजच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही देतो. कुठे कमी पडू नका, जर कमी पडला असेल तर आत्मचिंतन करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा, असा आमची शुभेच्छा नेहमी राहतील. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला कधी गरज लागेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नेहमी त्यांच्यासाठी तत्पर राहील. नक्कीच आज आपण सर्व पाहत आहात की विद्यार्थ्यांची इथे संख्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि जी विद्यार्थ्यांची संख्याच नाही तर त्यांच्या गुणांमध्ये देखील वाढ झालेली आहे. आजचा जो टॉपर होता तो 99% टॉपर होता. या गोष्टी ठेवण्यामागचा हेतू माझा म्हणजे शिवसेना ही समाजकारण नेहमीच करत असते. 80% समाजकारणावर शिवसेना चाललेली आहे, परंतु कुठेतरी मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि बदलापुरातून जी मुलं घडत आहेत त्यांना कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचं बदलापूरचं नाव लौकिक कुठेतरी मोठं करतील, ते स्वतःच्या नावाबरोबर बदलापूरचं नावही मोठं करतील, हा हेतू होता. मोहिनी जाधव, बदलापूर. आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा.